असा क्रिस्पी करेला तुम्ही कधीही खाल्ला नसेल आणि जर एकदा खाल तर वरचेवर बनवाल अशी ही रेसिपी आहे। तर यासाठी मी इथे 1/2 किलो कारली घेतली। कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे असे गोलाकार काप करून घ्यायचे। त्याच्यामधलं जे बी आहे ते देखील काढून घ्यायचं। आता याला थोडंसं मीठ लावायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं, ज्यामुळे याचा कडवटपणा कमी होईल। तर आता इथे घातलेले आहे हळदपूड, धनेपूड, जिरेपूड, त्यासोबत घालायचं आहे लाल तिखट, 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडंसं तेल घालायचं आणि याला छान असं कोटिंग करून घ्यायचं। आता कढईमध्ये तेल गरम करून हे काप आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। एकदम खरपूस असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। आता काय करायचंय, तुम्ही असं देखील खाऊ शकता, पण आपण याला थोडासा ट्विस्ट देऊया। तर यासाठी मी ते शिल्लक राहिलेल्याच तेलामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे, जिरे कढीपत्ता घातलेले आहेत, त्यानंतर वरून थोडासा सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे आणि थोडे तीळ घातलेले आहेत। त्याला चव येण्यासाठी थोडं तिखट मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे। आता यामध्ये हे जे तळून ठेवलेले कारल्याचे काप आहेत ते घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। एकदम मस्त अशी रेसिपी इथे तयार झाली।